फ्रेंड वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आयोग चांगले असतील. मी आता कामावरून आली बघा, 8:30 वाजले आणि अंशूचं नाटक बघा कसं चालू आहे, दाखवते तुम्हाला. मुद्दा म्हणून नाटक करतोय, मला 6 वाजल्यापासून फोन करतोय, मम्मी मला तो स्पायडरमॅनचा कोणता पिक्चर आलाय ना, मला तो बघायचा आहे. त्याला बोलली त्याच्यापेक्षा तू काही खाऊन घे, कशाला एवढं रात्री जायचं. बोलतो नाही नाही, त्याची जिद बघा किती चालू आहे. आता जेव्हा मी अंशूला मारेन ना तेव्हा त्याची जिद निघून जाईल. बघायचंय तुम्हाला. म्हणजे ना तुम्ही एवढं बोलताय तर पिक्चर बघायचा मला चालू आहे. काय सांगू तुम्हाला, माहिती तुम्हाला झालं म्हणून एक केस जिंदगीत पप्पा देत नाही मला ना, आता एवढं मम्मी किस घे मम्मी किस घे. बघा माझ्या बॅगेतून स्वतःच कार्ड बीड काढून नाटके करतोय. आता मम्मीच्या बॅगेतून बघा मी क्रेडिट कार्ड अंशूने मला मनवलंच आणि मी घेऊन आली त्याला, कारण की मेट्रो मॉलला खूप इच्छा होती. तर आम्ही मेट्रो मॉलला आलो. आम्ही स्पायडरमॅन बघू. तर कारण की त्याची इच्छा मला मोडता पण नाही आली. बिचारा काहीतरी मागतो. बघा स्पायडरमॅनचं टी शर्ट आणि बघा स्पायडरमॅनचेच कपडे घालून आले. आणि आता तुम्हाला माहिती आहे 10:30 10 मिनिटं कमी आहे. हे पार्किंग करत होते गाडी. चला मग जाऊन डायरेक्ट पिक्चर आहे. अंशूची खुशी बघा, मस्त वाटते तुला. मम्मी किती वाजले? 10-20. मी माझ्या मम्मीला बनवलं आहे. इकडे चालले आता आम्ही आलो आहे. बघा किती आहे. आम्ही आलो आहे बघा. मम्मी डॅडी पण तिकडे आहे. मम्मी तुला एक्साइटेड आहे. मला मी पिक्चर बघायला आलो. तेरी मेहरबानी तेरी कदर. अंशू तुला कसं वाटतं मी पिक्चर बघायला आलो तर? चांगलं. खुश का? हॅपी? हॅपी. काय घ्यायचंय का इकडे आत नेताना? सॉरी. अरे अंशू ते का दाखवते ते माझ्याकडे? अरे ते कौन सी आजादी और किसका मुल्क? ये हिंदुओं का मुल्क है, हिंदुओं का। तू पासवर्ड टाकला होता? अंश पडेल, नीट पकड. इकडे ब्रेक झाला आहे. अंशूच्या मग इंटरव्ह्यूला आला होता. बरं अंशूचे एक पॉपकॉर्न खाऊन झाले होते, म्हणून अजून एक पॉपकॉर्न खाण्यासाठी मी चालून गेलो. यांचं चालू होतं आयुष्य काय घ्यायचं. चाल अंशू वरती जाऊ. चाल घेतले आणि आतमध्ये जायला निघाले. बघा गॉगल 3D पिक्चर बघण्यासाठी गॉगल दिले होते आम्हाला. पिक्चर संपला. आता आम्ही निघालो. पिक्चर संपलाय. 1:30 वाजले. आता 1:20 झाले. आणि मॉल बघा किती छान आहे 15 ऑगस्टसाठी. पण काय ना आता पूर्ण लाईट बंद आहे म्हणून एवढा तुम्हाला दिसणार नाही. चला आता निघतो. अंशू बघा पुढं चालू आहे अंशूचं थांबलं नाही. काय घेऊन दे काय घेऊन दे, त्याचं काही काही राहिलंच आहे. काय माहिती.
खाली चेरी आणि चॉकलेटचं पुडा. चला. आणि अंशूचं बघ अजून राहिलंच. त्याला मॉल फिरायचं होतं पण आता 1:30 वाजले ना, अख्खा मॉल बंद झालाय. आता आम्ही निघतो घरी. बिट्टू चल ना, कधी नंतर येऊ. आता तुझे पेपर संपल्यावर येऊ आता. आपण तिकडे जाऊ बार्बेक्यू. ओके. आता बार्बेक्यूचं राहिलं त्याचं. आता किडनी विकू का माझी एक? हा विकून टाक. ही बॉटल 75 रुपीजची आहे. विचार करा, एवढीशी बॉटल 75 रुपीजची आहे. पॉपकॉर्न तर विचारूच नका. ठीक आहे बोलतो आपण पिक्चर बघायला आला तर तेवढं फार तर चालतंच. पण पाणी मला माहिती आहे जेवढं पॉपकॉर्नचा शॉप नाही लागला आणि तेवढी बॉटलचा बघून लागला. 65 रुपीजची बॉटल आहे. अंशूला विचारू पिक्चर कसा होता रे? एक सीन आवडला. तो बोला भागा तो बावरी को नहीं बता सकता, बोलला तो भागा तो बबीता को बता सकता है. आता आम्ही पार्किंगच्या इथं आलो. आमची गाडी इकडे लावली आहे. पूर्ण सन्नाटा आहे. तुम्ही मम्मी बॅग पूर्ण अंधार आहे, सन्नाट आहे. आणि पिक्चर पण ठीक होता. कर ना बॅग पण कॅमेरा. अंशूने तुम्हाला माहिती आहे का 1200 रुपयाचे पॉपकॉर्न खाल्ले. 1200. आणि ही बॉटलची आम्हाला ही बॉटल कितीची होती बिट्टू? 65. चला आता ही गाडी आणायला गेले. आम्ही जातो घरी. भेटतो तुम्हाला घरी. पिक्चर बघून आलो. माहिती तुम्हाला 2 वाजले आम्हाला घरी येता. आणि त्याच्यामध्ये अंशूचं एवढं चालू होतं ना, मम्मी मॉल फिरायचं होतं ते राहिलं अजून. बोलली ठीक आहे आपण नंतर येऊ. कारण की काय ना आम्ही मॉल लवकर जाणार होतो. मी बोलली ते अर्धा एक तास हा फिरेल. पण काय झालं म्हणजे आम्ही निघतानाच आमची गाडी जरा आहे ना चालूच होत नव्हती. म्हणून आम्हाला तिथे जातात आमचं 10:30 होऊन गेलं. म्हणजे 10-20 झालं ते आम्हाला. तर मग काही फिरताच आलं नाही. मॉल डायरेक्ट पिक्चर वगैरे बघितला आलो. पिक्चर तर ठीक होता म्हणजे कारण की मी त्याचा पहिला पार्ट पण नाही बघितला, दुसरा पण नाही बघितला बहुतेक. काय मी तिसरा आहे वाटतं. पण अंशूसाठी गेलो होतो. अंशूला खूप आवडला आणि वरतून ते गॉगल लावून 3D बघा तर तो अजून हे करत होता मम्मी 3D. आणि काय झालं माहिती तुम्हाला, आम्ही बुक इथून करणार होतो पण इथून केलं नाही. आम्ही बोललं चल तिकडं जाऊन डायरेक्ट करून घेऊ. तर फक्त काय झालं अंशूला आहे ना ती डिक्लायनर सीट असते ना ती पाहिजे होती, ती तिकडं नव्हती. म्हणून ते एक नाही तर तो विचार त्यांनी त्याला तीच सीट पाहिजे होती म्हणून तो गेला होता. मम्मी मी मस्त झोपून बोलतो स्पायडरमॅनचा पिक्चर बघेल. पण मस्त होता असं नाही. दुसरी सीट पण भेटली छान होती. आणि त्याच्यानंतर पिक्चर पण छान होता. म्हणजे एवढा पण मला एवढा नाही आवडला, त्याला भरपूर आवडला. आणि त्याच्यासाठीच गेलो होतो. तो मला तर माहिती मध्ये अशा डुलक्या येत होत्या ना. मला तर मम्मी तू झोपायला आली आहे का इकडं. तर त्यांनी त्याच्या डॅडीने एकदम मस्त एन्जॉय केला पिक्चर. पिक्चर पण खूप छान आहे. त्याच्यानंतर पिक्चरमध्ये ते थोडेफार दिले ना तारक मेहताचे डायलॉग त्याच्यावर तो खूप हसत होता खूप. मम्मी बघ ना कसं दिलं बोलले जाऊ दे तुझ्या खुशीसाठी आलो. फक्त मला एवढं एन्जॉय केलं. पण त्या पाण्याच्या बॉटलचं एवढं लागलं ना का मी 65 रुपीजची एवढीशी बॉटल पाण्याची पिली बाबा काय बोलू. ते मला घरी येऊन ती बॉटल मी अर्ध्या रस्त्यापर्यंत घेऊन आली. ती मला बोलतात फेक ना ती बॉटल. बोलली 65 रुपीजचं पाणी हे कसं फेकणार एवढं आपण पिलो. तर बोलतात ठीक आहे काही नाही होत. पण पिक्चर मस्त होता. तुम्ही पण नक्की जाऊन एन्जॉय करा. तुम्ही पण जाऊन नक्की बघा छान होता पिक्चर. अंशूला तर भरपूर आवडला आणि आम्ही अंशूच्याच खुशीसाठी गेलो होतो. कारण की तो आहे ना लहानपणापासून भरपूर टाईम गेला होता म्हणजे असं. पण लहान होता तो. म्हणायचा मम्मी मला आता आठवत नाही आपण पिक्चरला किती दिवस झालं गेलो नाही आहे. बोलली ठीक आहे जाऊ दे. नाही करता आखरीला घेऊन गेली. आणि आता तुम्हाला माहिती पिक्चर बघता तर ते 2-2.5 तास ते AC मध्ये. आणि त्याच्यानंतर याला असं वाटलं होतं डिक्लायनर सीट आहे तर मला आरामशीर मस्तपैकी लोळून चादर घेऊन भेटेल. पण काय तसं काही झालं नाही. त्याच्यानंतर ते ACत बसून आहे ना आमचं डायरेक्ट माझं डोकं जाम झालं आहे. त्याला थोडंफार त्याचं नाक पकडलं आहे सर्दी टाईप. तर सकाळीच मला उठून बोलतो मम्मी मला सर्दी झाली का. बोलली तुला पिक्चर बघायचं होतं ना बेटा. बोलतो हा बघायचं होतं. पण बोलली ठीक आहे अजून झोपलं आहे बघा. आता वाजले किती माहिती आहे तुम्हाला 10:35 झाले तरी झोपला आहे. ते नाश्ता करतात ते म्हणून मी आज एवढं काही बनवलं पण नाही. ठेसा बनवला त्यांना 2 चपात्या दिल्या बनवून आणि बस खिचडी बनवली. बाकी चपात्याच्या नाटकातच नाही पडले आहे बेटा. तर म्हणून पिक्चर खूप छान आहे. तुम्ही पण जाऊन बघून या. खूप एन्जॉय केला आम्ही काल. आणि तुम्हाला इथे भरपूर दिवसांनी गेलो होतो. मी तर कधी लग्नाच्या पहिले टॉकीजमध्ये गेलीच नाही. माझी बहीण मम्मी ते लोक जायचे पण मला एवढं पिक्चर वगैरे आवडलंच नाही. ते पण पप्पा होते तर आम्ही 1-2च पिक्चर बघायला गेलो होतो. ते पण मी नव्हती गेली मम्मीच गेली होती. म्हणजे मम्मी पप्पा आणि माझी एक बहीण गेली होती. मला आज पण आठवतं. आणि त्याच्यानंतर माझ्या बहिणीने मम्मीला एक पिक्चर दाखवलेलं पण मी कधीच गेली नव्हती. मला फर्स्ट पिक्चर आम्ही जेव्हा अंशू माझं लहान होता ना तेव्हा माझी सासूबाई मला घेऊन गेल्या होत्या. त्या घेऊन गेल्या त्या आई घेऊन गेल्या त्या गोलमाल रिटर्न बघायला. 4 नाही गोलमाल रिटर्न बघायला. तर हा काहीतरी 6-7 महिन्याचा होता तेव्हा आम्ही गेलो होतो. त्याच्यानंतर कंटिन्यू गेलो 1-2 वेळा पण आम्ही तिघं असं कधीच गेलो नव्हतो.
आता 10 वर्ष झालं तेव्हा आम्ही तिघं गेलो पहिल्यांदा. तर बघून आलो. खूप छान पिक्चर होता. तुम्ही पण बघा. तुला आवडला ना बिटूला? याला खूप आवडला. अंशूला खूप म्हणजे मम्मी मला खूप आवडलं. अजून कोणी एकदा दाखवेन तरी मी बघून घेईन बोलतात. तर त्याचे डॅडी बोलतात तुला मोबाईलमध्ये दाखवेन आता तुझी एक्झाम संपल्यावर. तर आता मला निघायचं आहे कामावर. तर मग चला नक्की तुम्ही पण बघून या. पुढचा स्पायडरमॅन ब्रँड आला होता. पुढच्या ॲव्हेंजर ब्रँड बघून मला तर तो पिक्चर कळतच नव्हता. माझी ननद पण बोलल्या होत्या मला वहिनी तुम्हाला कळणार नाही तुम्ही पहिले पार्ट बघितला. फक्त थोडंफार लास्टला ते हॉल वगैरे येतात ना तेव्हा मी बोलले अरे अंशू ते लहानपणी हॉल घ्यायचा. त्याच्यानंतर तेव्हा थोडंफार मला पिक्चर आवडायला लागला. तर तेव्हा थोडाफार बघितला. पण छान आहे पिक्चर. असं म्हणजे एकदम बोर जाईन असं नाही आहे. छान आहे पिक्चर. तर मग आता मला निघायचं आहे कामावर. तर चला मी आता निघते कामावर. आता हे आरामशीर मस्तपैकी आवटन कारण की याचं ट्युशन आहे दुपारी. मस्तपैकी झोपतो 2:30-3 वाजले. आज झोप पण नाही झाली म्हणजे 4-5 तास पण नाही झाली. चला मग आता भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही नक्कीच आमचा ब्लॉग एन्जॉय केला असाल. बाय बाय. नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटू तुम्हाला लवकर नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.